हल्ल्याच्या 24 तासानंतरही सैफच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश। सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडलं। पोलिसांची 20 पथकं आरोपीच्या मागावर। अभिनेता सैफवरील हल्ल्याचं गूढ कायम। घरातील नोकरांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं गूढ वाढलं। सैफवरील वार चाकूने की हेक्साब्लेडचे प्रश्न कायम। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची अज्ञाताकडून रेकी। भिंतीवरून चढून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं समोर, तर सैफच्या हल्लेखोरानेच रेकी केली असल्याचा पोलिसांना संशय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दाओस दौऱ्यावर। 2018 नंतर प्रथमच फडणवीस दाओसला जाणार। फडणवीस दाओस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होणार। एकनाथ शिंदे काढणार आभार यात्रा। कोल्हापुरातून होणार यात्रेला सुरुवात। यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिवसेनेची मोठ बांधण्याचा प्रयत्न। एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 बसेस खरेदी करणार। एसटी बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार। एसटी महामंडळाच्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव नाही। सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांची माहिती। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर कोल्ड प्लेचं आयोजन। 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी कोल्ड प्लेच्या आयोजनासाठी चोख बंदोबस्त। आणि कल्याण लैंगिक अत्याचार हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीच्या भावांवर तडीपारीची कारवाई। 3 भाऊ ठाणे जिल्ह्यातून तडीपार।